चण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आजच्या या छान शुभ सकाळी आपल्या चिंतनाचा विषय आहे पंचकोश। ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना असेल की परवा मनाचे श्लोक असा विषय होता। काल अध्यात्म आणि जीवन स्पिरिच्युअलिटी अँड लाईफ इंग्लिशमध्ये होता पण शेवटी मराठीत झाला कारण आलेले सगळे श्रोते मराठी होते। आणि आज पंचकोश असा विषय आहे। एक विचार केला तर एक छान अशी संगती लक्षात येते सहज जुळून आलेली। ती म्हणजे मनाचे श्लोक जेव्हा आपण परवा चिंतन केलं, ज्यांनी जे कोणी श्रोते इथे उपस्थित असतील ज्यांनी ऐकलं असेल कदाचित, तर त्याच्यामध्ये व्हाय ज्याला म्हणतो आपण, व्हाय शुड वी डू धिस याची साधारण मांडणी होती। कालचं जे प्रवचन होतं ज्याच्यामध्ये अध्यात्म आणि जीवन, त्याच्यामध्ये व्हॉटची मांडणी होती की व्हॉट इज इट ऑल अबाउट। आणि आजचा जो विषय आहे त्याच्यामध्ये हाऊ हा विषय येणार आहे की हाऊ टू डू दिस। सो अगेन फर्स्ट व्हाय शुड वी डू दिस, सेकंड व्हॉट इज द नेचर ऑफ इट, अँड थर्ड हाऊ टू डू इट। असा हा एक जोडून आलेला योगायोग। पण पंचकोश, आणि खरं नाव नुसतं पंचकोश असलं तरी ते पंचकोश विवेक असा खरा तो विषय असतो। पंचकोश, कोश आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, शब्द पंच म्हणजे पाच माहिती आहे, साधारण अंदाज विषयाचा असतोच। पण या पंचकोशांचं स्वरूप काय आहे, या पंचकोशांची लक्षणं काय आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पाचही कोशांचा व्यावृत्ती कशी करायची, त्याचा निरास कसा करायचा, ते मागे कसे टाकायचे की जेणेकरून या पाच कोशांच्या जणू काही गुहेत दडलेला जो आत्मा आहे, जे ब्रह्म आहे, जे सोली व सुख आहे, ते मला कसं प्राप्त होईल।
मी खूप शब्द आता बोलता वापरून जाणार आहे, कदाचित सगळ्या शब्दांचं स्पष्टीकरण कदाचित येणार नाही माझ्या बोलण्यामध्ये, कदाचित येईल. पण ज्याला मी आत्मा म्हणतोय, ज्याला मी ब्रह्म म्हणतोय, ज्याला मी सोलिव सुख म्हणतो आहे, त्यालाच कृष्ण म्हणतात, त्यालाच राम म्हणतात, त्यालाच शिव म्हणतात, त्यालाच दत्त म्हणतात. अंदाज साधारण लक्षात आलं असेल. जे निर्गुण निराकार आहे तेच सगुण साकार आहे, आणि जे सगुण साकार आहे तेच निर्गुण निराकार आहे. त्यामुळे ध्यान, आपल्याला माहिती आहे ध्यान शब्द आपण ऐकलेला असतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये मेडिटेशन असं म्हणतात. तर ध्यानाचे अनेक प्रकार आहेत, आणि त्यातला हा एक ध्यानाचा प्रकार आहे. हे जे 5 कोश आहेत, जणू काही आपण आता एखादं केळं असावं आणि केळं सोलून आपण खातो की नाही, त्याची सालं अशी सोलतो आणि मग आतमध्ये छान मधुर केळं आपल्याला खायला मिळतं. अगदी त्या पद्धतीने हे 5 कोश सोलायचे असतात. आता केळं आपण प्रत्यक्षात सोलतो, फिजिकली सोलतो. हे कोश असे फिजिकली सोलायचे नसतातच, कारण एक वरचा कोश निदान डोळ्याने दिसतो तरी, बाकीचे 4 तर दिसतही नाही. तर ही जी सोलण्याची पद्धत आहे ही आतली पद्धत आहे असं म्हणूया त्याला. आणि ते कोश जसे सोलले गेले पाहिजे तसे जेव्हा सोलल्या जातात, तेव्हा मग जे काही प्राप्त होतं त्याच्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे बरं का. त्याच्यासाठी आपण आपला एवढा रविवारची सकाळ, म्हणजे पुन्हा शुद्ध मराठी शब्द मला वापरायला खूप आवडतात, संडे मॉर्निंग म्हणतो आपण त्याला शुद्ध मराठीत. तर त्याचं एवढं प्राईम टाईम सोडून आपण इथे आलेलो आहोत. आय कॅन सी द ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑन एव्हरीबडीज फेस राईट नाव, पण स्टील यू गाईज आर हिअर, सो फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आहे तुमच्या सगळ्यांचं. पण ह्याच्यासाठी आलेलो आहोत हे लक्षात ठेवायचं की हो, ते सोलिव सुख आहे ना, ते आम्हाला हवं आहे, आणि ते कसं मिळवायचं ते थोडंफार काहीतरी ऐकायला मिळेल म्हणून आम्ही आलेलो आहोत. कारण शेवटी सुखासाठी धडपड सुरू आहे आपली. कालचा विषय तोच होता सगळा, आज येईल कदाचित बोलण्यामध्ये, बघूया. तर असा हा विषय आहे, पंचकोश विवेक, आणि म्हणून त्याला विवेक म्हणायचं. पंचकोशांचा अभ्यास याच्यासाठी नाही करायचा की त्या कोशात आपल्याला अडकायचं आहे. उलट या अभ्यासातून आपल्याला हे शिकायचं आहे की मी कोणत्या कोशात अडकलेलो आहे, हे त्याच्यातनं अजून एक गोष्ट शिकायला मिळते. त्याची लक्षणं ऐकली की लक्षात येतं, तोही आपण विचार करणार आहोत. तसं एक साधारण आजच्या पुढच्या काही उर्वरित वेळेचं स्वरूप आहे आपल्या चिंतनाचं. 5 कोश, पंचकोश आपण बोलतो आहे. कदाचित काही जणांना इथे पाठही असतील. तुम्ही कधी 4 देह अशी पण भाषा ऐकली असेल, कधी कधी 3 देहही म्हणतात, स्थूल सूक्ष्म कारण. 4 असेल तर महाकारण. तर हे 4 देह ही त्याला समांतर संकल्पना आहे. तिकडे 4 म्हटलेलं आहे, इकडे 5 म्हटलेलं आहे. आकड्याने काही फरक पडत नाही. 3 म्हटलं तरी शेवटी एक नेहमीच उदाहरण सांगायचं झालं तर, आत्ता मी आपल्या मध्य प्रदेशातल्या मंडळीशी बोलत होतो, इंदोर, भोपाळ आणि त्यातल्या त्यात रायपूर. मग त्या बोलता चटकन म्हणाले की रायपूर ना आता छत्तीसगडमध्ये येतं. आता छत्तीसगडमध्ये येतं याचा अर्थ ते आधी नव्हतं, बरोबर. म्हणजे छत्तीसगड नावाचं नवीन राज्य निर्माण झालं, बरोबर. एक 3 नवीन राज्य भारतात निर्माण झाली. पण मला सांगा, भारतावर काही फरक पडला का? आपण शाळेत असताना भूगोलामध्ये जो आकडा लिहिला किती राज्य भारतात आहेत आणि 2 पैकी 2 मार्क मिळवलेत, ते उत्तर आता चुकतं, कारण त्याच्यात 3ची भर पडलेली आहे. भारतात काही फरक पडला का? नाही, भारत भारतच आहे. सोयीसाठी म्हणून आता छत्तीसगड झाला आहे किंवा अजून कुठलं राज्य निर्माण झालं असेल, त्यामुळे तुम्ही एकही राज्य न करता त्याला अखंड भारत म्हणलं तरी फरक काहीच पडत नाही. त्या पद्धतीने तुम्ही 3 म्हणा की 5 म्हणा, ती आपल्या अभ्यासाची सोय म्हणून केलेले हे विभाग आहेत, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि ही जी पूर्ण पद्धत आहे, ही जी पंचकोशांचा विचार करण्याची, ही सुद्धा अभ्यासाची पद्धत म्हणूनच आहे. इट इज अ कन्सेप्च्युअल मॉडेल बेसिकली. कारण आपण जेव्हा ध्यानाला बसतो, आपल्याला हौस असते सगळ्यांना ध्यान करण्याची, चांगली गोष्ट आहे, म्हणजे चांगल्या हौस असाव्या बेसिकली. पण गंमत ही आहे की मी नुसता मांडी घालून बसलो, डोळे मिटले आणि अगदी छान, अगदी असे हात किंवा असे हात, जे काय सांगितलं असेल आपल्याला त्या पद्धतीने बसलो, तर फार माझा फोटो काढून मला व्हॉट्सअपचा DP चेंज करता येईल. ते मुद्दाम हळू बोलतोय, पण प्रत्यक्षात आतमध्ये काहीच घडणार नाही.
आणि ध्यान ही आतली प्रक्रिया आहे, बाहेरची नाही. तर त्या सोलीव सुखापर्यंत पोचताना मला कोणते टप्पे ओलांडावे लागतात, कोणत्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो, त्या दृष्टीने ही मांडणी आहे. त्यामुळे बॉडीचं डिसेक्शन ज्याला म्हणतात करून ते कोश शोधण्याची गरज नसते. तर मी मगाशी जसं म्हणालो की पंचकोशांचं नावं आपल्याला माहिती पण असेल, कदाचित आपला अभ्यास सुद्धा झाला असेल, चांगली गोष्ट आहे झाला असेल तर आपण करूया त्याचा विचार. त्यातला पहिला कोश जो आहे त्याचं नाव आहे अन्नमय कोश. अन्नमय कोश त्या नावातच आहे अन्नमय. त्याला साध्या भाषेमध्ये हा जो देह, स्थूल शरीर ज्याला म्हणतात, की जे आपल्याला आपलं स्वतःचंही बघता येतं, दुसऱ्याचंही बघता येतं. रोज आरशामध्ये आपण तासन तास जे निहाळत असतो तो हा अन्नमय कोश. आणि वडील अन्न खातात, त्याचं वीर्यामध्ये रूपांतर होतं, त्या पुरुष बीजाचा स्त्री बीजाशी संबंध येतो. आईच्या गर्भाशयामध्ये जेव्हा तो अन्नमय कोशाला सर्वप्रथम तो अस्तित्वात येतो, आकार घ्यायला लागतो, तेव्हा आई जे अन्न खाते त्याच्यावरती त्याचं पोषण होतं. जन्माला आल्यानंतर आईच्या दुधावरती त्याचं पोषण होतं. आणि नंतर या जगातलं जे अन्न वडिलांनी आणि आईने खाल्लं तेच खाऊन त्याचं पोषण होतं. असा हा अन्नमय कोश. थोडक्यामध्ये त्याची उत्पत्ती अन्नातच आहे, त्याची स्थिती अन्नामुळेच टिकते आणि शेवटी तो अन्नातच संपतो. कारण संपल्यानंतर त्याचं काय केलं जातं देहाचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते जमिनीत गेल्यानंतर ती 5 महाभूतं जिथून आली तिथे परत गेल्यानंतर पृथ्वी नावाचं जे महाभूत आहे, पृथ्वीचा जो अंश आहे, जो भाग आहे, तो पृथ्वीमध्ये मिसळतो आणि पृथ्वीतूनच पुन्हा अन्न निर्माण होतं. असा हा आपला असलेला अन्नमय कोश ज्याला म्हणतात, की जो अत्यंत स्थूल, सगळ्यात स्थूल कोश कोणता असेल तर अन्नमय. आणि नावे किती छान दिले बाबा, अन्न. आपण आत्ताच सगळं त्याचं वर्णन ऐकलं की अन्नामुळेच तो टिकतो. अन्न नसेल तर टिकत नाही. आपल्याला माहिती आहे अन्न जर नाही खायला मिळालं तर किती दिवस माणूस जगू शकतो, अंदाज आहे आपल्याला साधारण. याचा अर्थ स्पष्ट आहे. पुन्हा शुद्ध मराठीत बोलायचं झालं तर इट इज अन ॲक्युम्युलेटेड फूड. आवडत नाही आपल्याला असं वर्णन करायचं, कारण जो इतका मी सजवतो, इतका मी मिरवतो, तासनतास त्याला न्याहाळत असतो, डागडुजी करत असतो, रंगरंगोटी करत असतो. हे शब्द चांगले नाही वाटत ना खरं. घराच्या बाबतीत वगैरे ठीक आहे, देहाच्या बाबतीत किती अरसिक आहे ती मंडळी, असं वगैरे म्हणाल तुम्ही कोणीतरी. पण त्याचं खरं हेच वर्णन आहे. आणि आपण, मी जसं मगाशी म्हणालो, आपण त्याचा निराश करताना अजून त्याचा जास्त विचार करणार आहोत. पण आपल्याला पहिले तर त्याचं स्वरूप लक्षात घ्यायचं आहे, त्याची लक्षणं काय आहे ते समजून घ्यायचं आहे. हा अन्नमय कोश आहे. आणि त्याच्या जो पुढचा कोश आहे त्याला म्हणतात प्राणमय कोश. नाव ऐकलं असेल आपण कोणी, प्राणमय कोश. आता प्राणमय कोशाची व्याख्या शास्त्र असं सांगतं की आपली 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण मिळून प्राणमय कोश तयार होतो. 5 कर्मेंद्रिय, आपल्या सगळ्यांना कर्मेंद्रियांची नावं माहिती असतील. वाणी, हात, पाय, गुद, उपस्थ वगैरे सगळं ही 5 कर्मेंद्रिय आहेत. आता कर्मेंद्रिय म्हणजे कसं आहे की आपल्याला आता पाय डोळ्याने दिसतात, हात आपल्याला आपला बघता येतो, पण कर्मेंद्रियाचा सुद्धा अर्थ हा खरं होत नाही. कारण हात, मी जसं म्हणालो, हा तर अन्नमयाचाच भाग झाला. केला विचारता की नाही, दिसते की नाही हात डोळ्याने दिसतो काय. पण जेव्हा मी कर्मेंद्रिय म्हणतोय तेव्हा त्याचा अर्थ या इंद्रियाच्या आतमध्ये असलेलं सूक्ष्म इंद्रिय असा होतो. कारण देहाच्या जो विचार केला दृष्टीने तर तो सूक्ष्मदेहाचाच भाग होतो, की जे इंद्रिय घेऊन नंतर मृत्यूच्या वेळेला ती इंद्रिय घेऊन जातो, तो सूक्ष्मदेह आपण ज्याला म्हणतो. तर ही सूक्ष्म इंद्रिय आहेत. आणि या इंद्रियांना जो शक्ती पुरवतो, आपण ज्याला पुन्हा शुद्ध मराठीत एनर्जी असं म्हणतो,
त्याला प्राण असं म्हणतात. कारण तुम्हाला माहिती आहे की जिथे कुठे हालचाल असेल थोडी, म्हणजे आपण अगदी आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची जरी उघडझाप जी आपल्या नकळत होत असते विचार केला तर, इतकी छोटी मुवमेंट ज्याला म्हणतो, इतकी छोटी काही हालचाल जरी असेल शरीराची, त्याला सुद्धा शक्तीची गरज असते. शक्तीशिवाय हालचाल शक्य नाही, हे आपल्याला विज्ञान पण सांगतं. आणि मग ही शक्ती आपल्या शरीरात कोण पुरवतं? ही एनर्जी कोण पुरवतं? ते प्राण पुरवतात. आणि त्याला म्हणायचं प्राणमय कोश. हा प्राणमय कोश. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपण आता अन्नमयापासून सुरुवात केली, दुसरा आपण प्राणमय म्हणालो, आपण स्थूलाकडून सूक्ष्मतेकडचा आपला प्रवास सुरू आहे. आणि म्हणून हा जो अन्नमय कोश आहे हा आपल्या डोळ्यांना दिसतो, त्याला स्पर्श करता येतो, काही फारसा त्याच्याबद्दल विचार करण्याची सुद्धा गरज नसते. पण इथून पुढचा जो टप्पा आहे आता, हे म्हणजे पहिला कोश जो आहे तो इंद्रिय गोचर आहे. आता इंद्रिय अगोचर कोशांचा विचार सुरू झालेला आहे, आणि तो पुढचा प्राणमय कोश मी तसं म्हणालो. आणि त्याचं काम एवढंच असतं की शक्ती पुरवणं, एनर्जी पुरवणं वगैरे आपण ज्याला म्हणतो, जी काही हालचाल शरीरातल्या सगळ्या, म्हणजे आता 5 प्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान. आता एक एक विषय अनुषंगिक येत जातात. पूर्वीच्या काळी लोक जेवायच्या आधी श्लोक वगैरे म्हणायचे, आणि चित्रावती घालायचे. तर ते ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. मग ह्या आपली जी संस्कृती आहे, म्हणून मला जाता जाता थोडेसे अनुषंगिक विषय, की आपण आज हे करत नाही तर आपण किती मोठ्या गोष्टींना मुक्तो आहोत. कारण कल्पना करा, माझ्या संपूर्ण शरीराला, माझ्या शरीरातल्या ज्या ज्या हालचाली आहे, माझ्या शरीराच्या आतमधल्या गोष्टी ज्या मला दिसत पण नाही, रक्ताभिसरण आहे, अन्न पचवणं आहे, ते खाली ढकलणं आहे, कोण करतं हे सगळं? ते प्राण करतात. आणि अजून त्याचे खरं 5 उपप्राण पण समजल्या जातात. ते 5 आणि 5 10 आहेत, त्यांचा विचार आता सोडून देऊ. पण 5 प्राण, आणि प्रत्येक प्राणाचं एक एक कार्य असतं, ते बघायला आता आपल्याला वेळ नाही. पण आता समान आहे. प्राणाचं कार्य आपल्याला माहिती आहे, श्वासोच्छवास, अपान, सगळं ते सांगतंय. समानाचं जो रक्ता, सगळं सगळीकडे सगळं रक्त पोचवतो शरीरामध्ये, सगळं समानतेने, म्हणूनच त्याचं नाव समान आहे, इत्यादी. मुद्दा माझा एवढाच सुरू होता की जेव्हा मी उदर भरणं नोहे जाणी जे यज्ञकर्म असं म्हणतो, म्हणजे म्हटलं तर, म्हणून पूर्वीच्या काळचे लोक म्हणायचे, तर हे यज्ञकर्म आहे, उदर भरणं नाही आहे. आपण याचा काल विचार केला होता. जे होते श्रोते त्यांना माहिती आहे, प्रकृती, संस्कृती आणि विकृती. प्रकृतीमध्ये भाजीपोळी हातात घेऊनही खाता येते, पोट भरणारच आहे, म्हणून तर आपण रस्त्यावर उभं राहून पाणीपुरी खातो की नाही, पोट भरतच. किंवा बर्गर खातो, इथला देश असल्यामुळे. पण रस्त्यावर उभं राहून न खाता नीट मांडी घाली बसून, काय ताट वगैरे सुंदर, मग ते काय तुमचं आपापल्या ऐपतीप्रमाणे, ते चांदीचं असेल, नाही तर सोन्याचं असेल, नाही तर स्टीलचं असेल, पण छान पद्धतीने वाढवून, जसं जे वाढायला पाहिजे, जे उजव्या बाजूला वाढायला पाहिजे, जे डाव्या बाजूला वाढायला पाहिजे, ही जी आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे सगळी, सुंदरपैकी उदबत्ती लावून, रांगोळ्या काढून, मी आत्ता जसं म्हणालो, पाणी फिरवून, जमलं तर ओम प्राणाय स्वाहा म्हणून वगैरे, ह्याला म्हणायचं संस्कृती. पोटच भरणार आहे, शेवटी पोटच भरणार आहे, मान्य. पण ही आपली उत्क्रांती झालेली आहे. एकेकाळचा गुहेत राहणारा माणूस तो तसाच खायचा, आणि तो जे खायचा त्याला विकृती म्हणतात, कारण त्याला दुसरं अन्न तेव्हा माहिती नव्हतं. त्याच्यानंतर मनुष्य शेती करायला शिकला, त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला छान अन्न मिळत आहे, अत्यंत सत्वगुणसंपन्न अन्न. ते सोडून जेव्हा मी दुसऱ्याला मारून माझी भूक भागवतो, दुसऱ्या प्राण्याला, त्याला म्हणायचं विकृती. थोडंसं काल बहुतांश लोक इथले श्रोते नव्हते, म्हणून कालचा विषय पुन्हा थोडासा मी मांडला. मुद्दा एवढा सुरू आहे की हे त्या प्राणांना आहुती देण्याचा हा प्रकार आहे. आम्ही जेव्हा प्राणाय स्वाहा म्हणतो, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की तो जो कण आपण, भाताचं जे शीत आपण घेतो, त्याला दात लागू द्यायचे नसतात, जर माहिती नसेल तर. ते जिभेवर ठेवायचं आणि गिळून टाकायचं असतं, कारण जर मी त्याला दात लावला तर ते उष्ट झालं, ते मी खाल्लं असं होतं.
मला खायचं नाही आहे, माझं भोजन सुरू होण्याच्या आधी त्या प्राणांना आहुती द्यायची आहे. कारण उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म, त्या यज्ञात आहुती टाकायची आहे आणि ती आहुती त्या प्राणांना द्यायची आहे, जे प्राण माझ्या शरीराचं पोषण करतात आहेत, त्या शक्ती देतात आहेत माझ्या देहाला. म्हणून ते 5 शीतं जी आहेत भाताची, ती जिभेवर ठेवून गिळून टाकायची असतात, ती दात त्याला लागू द्यायचं नसतात. अजून वेगळाच विषय सुरू होईल, खूप शिकण्यासारख्या खूप गोष्टी असतात. याच्यातनं फक्त एवढंच आपल्याला आत्तापुरती घ्यायचं आहे, आमची भारतीय संस्कृती किती थोर आहे, किती सखोल विचार केलेला आहे प्रत्येक गोष्टीचा. पण झालं दुर्दैवाने एवढंच की आपल्या आईवडिलांनी म्हणा, आजी आजोबांनी म्हणा, आपल्याला काय करायचं सांगितलं, पण का करायचं ते नाही सांगितलं. म्हणून आपल्यापर्यंत ते पोचलं नाही. आणि म्हणून अतिशय सोयीस्कररित्या जे आपल्याला सहज मिळालं भारतामध्ये, ते आपण घालवून बसलेलो आहेच. कारण त्याची कारण परंपराच नाही सांगितली कोणी, त्याचं त्यामुळे महत्त्वच नाही कळलं. त्यामुळे मलाही कळलं नाही, मी पण बंद केलं आणि माझ्या मुलांनाही शिकवलं नाही. कारण त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याची माझ्याजवळ उत्तरं नाही आहेत. त्यांनी म्हटलं, व्हाय शुड आय डू दिस, व्हॉट हॅपन्स इफ आय डोंट. इफ यू कॅन्ट एक्सप्लेन देम, ऑब्व्हियसली दे आर नॉट गोइंग टू फॉलो. कारण ती पिढी संपली, म्हणजे आपली पिढी संपली. आई बापांनी सांगितलं गपचूप करायचं, विचारायचे नाही प्रश्न, ही आपली पिढी होती. ती आताची पिढी नाही आहे. यू हॅव टू आन्सर देअर क्वेश्चन्स अँड राईटफुली सो. यू शुड नो. आणि इफ यू डोंट, ज्यांच्याकडे उत्तर आहे त्यांच्याकडे घेऊन जा त्यांना निदान. पण ॲटलिस्ट याला संस्कार असं म्हणतात. मुलांवर करायचे संस्कार यालाच म्हणतात. पण यू शुड बी एबल टू एक्सप्लेन द रिझन्स बिहाइंड इट. एनिवे, परत येऊया आपण. तसा हा प्राणमय कोश, त्या प्राणांना आहुती द्यायची ही संकल्पना असते. पण हे सगळ्या कोशांचं मी जे वर्णन करत चाललेलो आहे, हे जड आहेत आणि त्याचा आपण निरासामध्ये जास्त विचार करूया. पण आता फक्त स्वरूप आणि लक्षणं समजून घेऊया. याला म्हणायचं प्राणमय कोश. त्याच्या पुढचा जो कोश आहे त्याचं नाव आहे मनोमय कोश. साध्या भाषेत आपण त्याला मन म्हटलं तरी काही बिघडत काही नाही, पण ही भाषा सुरू आहे त्याच्यामुळे मनोमय कोश. आता मी मगाशीच म्हणालो की आपण जसं जसं आतमध्ये जाणार आहे ते कोश सूक्ष्म सूक्ष्म होत जाणार आहे अजून अजून. आता मनोमय कोश म्हणजे नेमकं काय, तर जो मी आणि माझं म्हणायला लावतो मला, जो मला मी आणि माझं म्हणायला लावतो त्याला मनोमय कोश म्हणायचं. अगदी साध्या भाषेत आपण बोलू. शास्त्राची भाषा थोडीशी क्लिष्ट असते, पण अखंड मी चालू असते की नाही, मी 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 आणि माझं, मी माझं, मी माझं, मी असा आहे, मी तसा आहे, मी येव्हा आहे, मी तेव्हा आहे, असं जे आपण एक लिंक्डइन प्रोफाईल, ते लिंक्डइनवर असावं कारण ते आज जगाची गरज आहे. पण ते अखंड 24 तास मी अंतःकरणात घेऊन फिरायची काय गरज आहे. आता मी समजा उद्या नोकरी शोधायला गेलो, माझा इंटरव्ह्यू आहे, ऑफकोर्स यू शुड मार्केट युअरसेल्फ. कारण ती भूमिका त्याच्यासाठी तुम्ही त्या खुर्चीत बसलेले आहात, नाही तर आलेच कशाला ना इंटरव्ह्यूला. दॅट इज डिफरंट. एक सुंदर व्याख्या तुम्हाला सांगतो, थोडंसं विषयांतर करतो पण आता ह्या संदर्भात महत्त्वाची आहे म्हणून सांगतो. अहंकार शब्द तुम्ही ऐकला असेल, तो येणारच आता पुढच्या गोष्टीमध्ये खरं. पण अहंकार म्हणजे जाणीव. एक सुंदर व्याख्या जर कधी ऐकली नसेल तर, अहंकार म्हणजे इगो. शुद्ध मराठीत आपण त्याला इगो म्हणतो. थोडंसं म्हणजे शुद्ध मराठी म्हणणं लागतं थोडंसं मदतीला. तर अहंकार म्हणलं की आपल्याला एकदम तो मनुष्य अहंकारी असंच आठवतं. आपण पहिलं डोक्यात वाक्य तर तो अहंकारी. अरे पण तो कशाला, स्वतःकडे पहा पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, आपण ज्याला अहंकार म्हणतो ते खूपच स्थूल विचार आहेत ते. याला काय तर यशाचा अहंकार आहे, त्याला काय परिस्थितीचा अहंकार आहे, त्याला श्रीमंतीचा अहंकार, असू दे, ते तर अहंकार आहेतच, प्रश्नच नाही, ते खूप स्थूल झाले. मी अतिशय सूक्ष्म व्याख्या तुम्हाला सांगतो. जाणीव म्हणजे अहंकार. विचार करा, आता ज्या ज्या गोष्टींच्या जाणीवा मी घेऊन फिरतो, किती सोपं झालं पाहता एकदम, त्या त्या गोष्टींचे मला अहंकार आहे. आणि शुद्ध मराठीत पुन्हा गेस वॉट, सगळ्यात फंडामेंटल जाणीव आपण घेऊन फिरत असतो, हा देह मी आहे. आणि तो सगळ्यात सूक्ष्म अहंकार आहे, सगळ्यात सूक्ष्म आहे, की त्याची जाणीव पण नसते आपल्याला. त्याला इतकी सहजता आलेली असते की मी स्वतःला देह समजतो. पण आत्ता हा विषय मला का आठवला, तर मी आणि माझं आणि लिंक्डइन प्रोफाईलबद्दल मी बोलत होतो की ते प्रोफाईल तिथे असावं. माझा रेझ्युमी असतो आपल्या सगळ्यांचा, तो असावा. पण तो जेव्हा मी अखंड अंतःकरणात घेऊन फिरतो, कोणी भेटला की पहिले माझ्या मनात माझी स्वतःचीच इमेज तयार असते
आणि ते बरं दिसत नाही स्वतःचं, मग मी अपेक्षा करतो की हा सांगेल, तू सांग थोडंसं माझ्याबद्दल असं, हे माहिती आहेत का, हे कोण आहेत वगैरे, सांग आता बरं वाटलं. कारण आतमध्ये ते खुटखुट असतं ना, मला ते त्रास देत असतं. हा जो त्रास देणारा कोश आहे ना, तो मनोमय कोश आहे. अखंड मी आणि माझं, मी आणि माझं, माझी बायको, माझा नवरा, माझी गाडी, माझं घर, माझी नोकरी, माझा व्यवसाय, माझं यश, माझी प्रसिद्धी, याच्याबद्दल जेवढं तुम्ही बोलाल तेवढं मी तुम्हाला जेवायलाच बोलवीन घरी. चहा बिया तर दूरचीच गोष्ट राहील. असेच या घरी असेच बोलत राहा माझ्याबद्दल. हे जे मी जो करायला लावतो आणि अखंड माझं 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 बस. आणि शंकराचार्य तर त्याला अविद्याच असं म्हणतात. म्हणजे ते म्हणतात अविद्या नावाची अशी दुसरी गोष्ट खरं नाहीच आहे, मन म्हणजेच अविद्या. आणि कल्पना करा, असं का म्हटलं ते पण तुम्हाला सांगतो. अविद्येचं फळ काय? संसार, प्रपंच, बरोबर. प्रपंचाला सुरुवात आपल्या कधी होते? म्हणजे मी आयुष्यात नाही म्हणत आहे, रोज सकाळची म्हणतोय, जाग आल्यावर, बरोबर आहे. आणि प्रपंच आपल्यासाठी संपतो कधी? झोप लागल्यावर. झोपेचा जो क्षण असतो तो, आणि सुरुवात होतं जागेचा, जागृतीचा पहिला क्षण. मग हे जाग होणं आणि झोपी जाणं हे साध्या भाषेतलं बोलणं आहे, पण आपण म्हणतो काय आहे? मी जागा झालो म्हणजे काय? मनोमय कोशाचं कार्य सुरू झालं. आणि मी झोपलो म्हणजे मनोमय कोशाचं कार्य संपलं. म्हणजे हा जो प्रपंच आहे हा मानसकृत द्वैत आहे. आता शास्त्रीय शब्द वापरतो. आणि म्हणून आचार्य म्हणतात आहे की अविद्या नावाची अशी दुसरी गोष्ट नाही, मन म्हणजेच अविद्या आहे. कारण हा संसार ही निर्मितीच मनाची आहे. कारण जेव्हा मन नसतं, म्हणजे मन झोपेत लय पावतं, तेव्हा संसारच नसतो. आणि त्याचा अजून होणारा एक परिणाम जो आहे, द इम्प्लिकेशन ऑफ दिस थॉट इज व्हेरी डीप. जसं आपल्याला स्वप्न पडतात, झोप आपल्याला माहिती आहे, झोपेमध्ये दोन भाग असतात, एक गाढ झोप असते आणि एक स्वप्न. स्वप्न पडतात आपल्याला. स्वप्नामध्ये आपण खूप गोष्टी पाहतो, डोंगर, दर्या, समुद्र, घर, झाडं, मित्र, नातेवाईक, शत्रू, काय वाटेल ते दिसतं. म्हणजे जे प्रत्यक्षात सुद्धा नसेल ते सुद्धा आपल्याला स्वप्नात दिसतं, जे असू शकत नाही प्रत्यक्षामध्ये ते आपल्याला स्वप्नात दिसतं, बरोबर. आता प्रश्न आहे, कुठून आलं हे? बाहेरून कुठून आणलं का? स्वप्नात मी जे जे बघितलं, पण आपण शब्द काय वापरतो? मला दिसलं. ती पण एक गंमतच आहे. डोळे उघडे होते का स्वप्न बघताना? नाही, डोळे तर बंद होते. मग दिसलं कसं हो तुम्हाला? असे विचारच करत नाही. कारण माझे विचार, ती काय म्हणाली, तो काय म्हणाला, याला हे शोभतं का, त्याला ते बरं दिसतं का, गॉसिप शुद्ध मराठीत म्हणून, ह्याच्यातच आपलं आयुष्य चाललेलं असतं. माझा स्वतःचा अभ्यास करायला वेळच नाही माझ्याकडे. मुद्दा सुरू आहे, स्वप्नामध्ये हे कुठून आलं सगळं? बाहेरून कुठून यावंच लागत नाही. मग शास्त्र आपल्याला सांगतं की माझं मनच ते सगळं झालेलं आहे. माझं मनच डोंगर होतं, माझं मनच समुद्र होतं, माझं मनच मित्र, माझे मनच नातेवाईक, माझे मनच सगळे जड आणि अचेतन आणि चेतन, जे जे पदार्थ मला स्वप्नात दिसतात ते सगळं माझं मनच होतं. आणि म्हणून जेव्हा जाग येते तेव्हा तो पर्वत मोडावा लागत नाही, तो समुद्र आटवावा लागत नाही, लोकांना त्यातल्या हाकलून द्यावं लागत नाही, झाडं पाडावी लागत नाही, एका क्षणात सगळं. कारण ज्याची निर्मिती आहे, ज्याने ते निर्माण केलं, तो अर्धवट जागा असतो तेव्हा, म्हणून तर त्याला स्वप्न म्हणतात, नाही तर गाढच झोप म्हटलीस ती. मनोमय कोश, हे सगळं मनोमय कोशाचं आहे. मुद्दा माझा काय सुरू होता मी तुम्हाला म्हणालो, याचं एक इम्प्लिकेशन मी तुम्हाला सांगत होतो. मुद्दा आहे की जसं ती ही स्वप्न ही माझी मनाची निर्मिती आहे, ही जागृती सुद्धा तितकीच मनाची निर्मिती आहे. म्हणून जितकं स्वप्न मिथ्या आहे तितकी जागृती मिथ्या आहे, इज द इम्प्लिकेशन. आणि हे स्वप्न मिथ्या आहे हे शिकण्यासाठी आपल्याला शाळेत जावं लागतं का? कुठल्या? आपण विचार, कुठल्या शाळेत शिकला रे तू स्वप्न मिथ्या आहे म्हणून? काही नाही, मला रोज सगळी जाग येते तेव्हा कळतं. एखादं भयानक स्वप्न आपल्याला पडतात, नको ते बघायला मिळतं. पण जाग आल्यावर किती हायसं वाटतं की नाही, स्वप्न होतं, विसरूनही जातो आपण, विचारही करत नाही त्याचा. याला म्हणायचं मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटं नाही बरं का. स्वप्न दिसलं, स्वप्न आठवतं, काही काही स्वप्न आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणजे खोटं, खोटं म्हणजे जे असत्य, म्हणजे जे अस्तित्वातच नाही.
अस्तित्वातच नाही. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तुम्हाला तर पप्पूची देशभक्ती. थोडा वेळ लागेल तुम्हाला कळायला मला, कारण मी आधुनिक दृष्टांत देत असतो जरा. वेदांतातला दृष्टांत खपुष्प म्हणजे आकाशाला लागलेलं फूल असं आहे, किंवा शशाचं शिंग की जे कधीच नसतं. सशाला कधी शिंग पाहिलं का कोणी? नाही. आकाशाला कधी फूल लागलेलं पाहिलं का कोणी? नाही. हे वेदांतातले दृष्टांत आहे. आधुनिक दृष्टांत पप्पूची देशभक्ती किंवा बारामतीकरांचा प्रामाणिकपणा, याला म्हणायचं असत. बरोबर. तर स्वप्न असत नाहीये, कारण मी जेव्हा स्वप्न बघत असतो तेव्हा ते माझ्यासाठी सत्यच असतं. पण स्वप्न मिथ्या आहे कधी कळतं? जाग आल्यानंतर. बरोबर. म्हणून मी म्हणतो कुठल्या शाळेतून शिकावं नाही लागत की स्वप्न हे मिथ्या आहेत म्हणून. संत असं सांगतात की जितकं स्वप्न मिथ्या आहे तुला कळलं की नाही बाळा, तितकीच ही जागृती पण मिथ्या आहे. हा अनुभव त्यांनी घेतलेला असतो, कारण त्यांना ज्ञानाची जाग आलेली असते. हे इम्प्लिकेशन आहे. मी इम्प्लिकेशनच सांगतोय अजून, फक्त आपण वेगळ्या पद्धतीने समजून घेतोय की स्वप्न मिथ्या कळायला काहीच नाही लागत, पण ही जागृती पण तितकीच मिथ्या आहे हे ज्ञानाची जाग आल्यावरच कळू शकतं. कारण स्वप्न बघायचं तर मला स्वप्न सत्यच वाटतं, तसं मला अजून ज्ञानाची जागृती आलेली नाही, म्हणून आपल्या सगळ्यांना हे सगळं सत्य वाटतं. आणि हे सत्य वाटल्यामुळे मी आणि माझं मनोमय कोशाचं बंड निर्माण होतं. हा तो मनोमय कोश ह्या पद्धतीने आपल्याला अखंड छळत असतो. आणि म्हणून या आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या ज्या काही घटना आहेत त्याचं अखंड सत्यत्व मला वाटल्यामुळे मला काय होतं, जर माझ्या मनासारखं घडलं सुख, नाही घडलं दुःख, कोणी माझ्या सुखाच्या आड आला क्रोध. म्हणजे थोडक्यामध्ये हे काम आणि क्रोध ज्याला म्हणतात, हे या मनोमय कोशाचं आपल्याला देणं आहे. कारण मी आणि माझं एकदा हे सत्य असं जर मानलं तर मग स्वाभाविकच आहे माणसाला इच्छा होणार आहे, हो मला सुख हवं, मला काम आणि क्रोध. माऊली त्यांच्या बाबतीत फार सुंदर होईल ते ज्ञानेश्वरीमध्ये. ते माऊली त्या कामक्रोधांबद्दल बोलताना म्हणते की ते ज्ञाननिधीचे भुजंग, की विषयदरीचे व्याघ्र, भजन मार्गीचे मांग मार्गजे, अशी ओवी आहे ती सुंदर ज्ञानेश्वरीतली. हे काम आणि क्रोध, भगवद्गीता आपल्याला सांगते काम ईश क्रोध ईश रजोगुण समुद्भवा. हे रजोगुणाचं जे देणं आहे, हा रजोगुण त्याला बळ देत असतो या मनोमय कोशाला. माऊली म्हणते ज्ञाननिधीचे भुजंग. आपल्याकडे पूर्वीच्या काही नाही का असं ते जमिनीत धन पुरलेलं असायचं आणि त्याच्यावर तो भुजंग असायचा. हिंदी चित्रपटात बऱ्याच वेळा पाहिलेला आपण. म्हणजे काय, ते धन माझंच आहे पण मला त्याला हात लावता येत नाही. का? त्याच्यावर हा भुजंग आहे. आता हा दृष्टांत, हे रूपक आहे, माझंच आहे ते, कारण आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे ना. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठती, सांगतोय 18वा अध्याय आपल्याला. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहे. जुने ठेवणे मीपणे आकळे ना मनोबोध, हे जुनं ठेवणं आपल्या सगळ्यांचं, पण त्या मीपणे आकळत नाहीये, ते कळत नाहीये. हा जो मी आणि माझं मध्ये येते ना, हा भुजंग जो आहे काम आणि क्रोधाचा, माऊली तेच म्हणते भजन मार्गीचे मांग मार्गजे. थोडं वाटतं की छान कुठेतरी प्रवचन आहे जावं, तेवढ्यात ते मी आणि माझा आड येतं आणि प्रवचनापर्यंत मनुष्य पोहोचू शकत नाही. हा मनोमय कोश आहे. आणि ह्या अखंड मी आणि माझं जे एक भजन आपल्या अंतःकरणात सुरू असतं, त्याच्या पाठीमागे हे जगत सत्यत्व आपण जे आत्ता बोलत होतो हे त्याचं मुख्य कारण आहे. त्याचा पुढचा कोश येतो विज्ञानमय कोश. मनोमय कोश झालं. आता मनोमय कोशाची शास्त्रीय व्याख्या माझी सांगायची राहिली तुम्हाला. मनोमय कोश शास्त्रांनी व्याख्या केलेली आहे की मन आणि 5 ज्ञानेंद्रिय. मगाशी मी काय म्हणालो होतो, प्राणमय. प्राणमयाची व्याख्या आपण काय पाहिली होती, 5 प्राण आणि 5 कर्मेंद्रिय. तसं मनाची व्याख्या काय आहे, मन आणि 5 ज्ञानेंद्रिय. कशी शास्त्रांनी बसून दिलेली बैठक आहे पहा. कारण कसं आहे, ज्ञानेंद्रिय जे काही आणून देतात आहे ते मनाशिवाय कळणं शक्यच नाही. आणि मनाच्या श्लोकांमध्ये परवा, म्हणून मी म्हणालो सगळ्या प्रवचनांची इतकी छान संगती आहे. आपण मन काय हे समजून घेतलेलं आहे सविस्तर. माऊलींची व्याख्या आपण पाहिली होती की वाया मन हे नाव,
एरवी कल्पनाची सावेव, जयाची निसंगे जीवदशा वस्तू, ही मनाची व्याख्या आहे. पण हे जी ज्ञानेंद्रिय आहेत माझी पाच, डोळा आहे, कान आहे, आपल्याला जी पाच ज्ञानेंद्रिय, शुद्ध मराठी शब्द पुन्हा सांगायचा राहिला, 5 सेन्सेस म्हणतात मराठी. तर ते जे आतमध्ये आणून देतं ते ज्ञान, हे मनाच्या साह्यानेच आतमध्ये जातं. म्हणून आपण त्याला आत्मानम रथिनम विद्धी, जे कठोपनिषदातला श्लोक समजून घेतला होता, की आपले जो आत्मा आहे, आपल्या देहामध्ये जो व्याप्त भगवंत आहे, त्याला रथी म्हटलेलं आहे आणि या देहाला रथ म्हटलेला आहे. आणि बुद्धीला काय म्हटलंय? बुद्धिम सारथीम विद्धी. आणि मन प्रग्रहमेव च, मनाला लगामाची उपमा दिली, मनोमय कोश. कारण इंद्रियांकडनं जे येतं ते आतमध्ये बुद्धीपर्यंत पोहोचवण्याचं काम जे करतं ते मन आहे. आणि म्हणून 5 ज्ञानेंद्रिय आणि मन, ती मनोमय कोशाची व्याख्या आहे. आणि अखंड ते आतमध्ये घेत असतं आणि शुद्ध मराठीत पुन्हा त्याचं प्रोसेसिंग, आणि त्याच्यावर सारखं हे माझं ते माझं नाही, जे माझ्या काय म्हणूया स्वार्थाचं, त्याच्याबद्दल मला प्रेम वाटतं. आणि त्याच्या पुढचा जो विज्ञानमय कोशामध्ये आपण आता चाललो होतो, तर विज्ञानमय कोशाची व्याख्या अगदी मनासारखी आहे, फक्त बुद्धी आणि 5 ज्ञानेंद्रिय. आता तुम्ही म्हणाले का आत्ताच तर तुम्ही 5 ज्ञानेंद्रियांचा तिकडे समावेश केला होता. हो, दोन्ही कोशांमध्ये 5 ज्ञानेंद्रिय. कारण बुद्धी आणि मन याच्यात फारसा फरक नाही आहे. हे अभ्यासाची सोय म्हणून केलेली ही सिस्टीम आहे, मी मगाशीच म्हणालो. अन्यथा एकाच अंतःकरणाच्या या 4 भूमिका आहेत. तेच अंतःकरण जेव्हा संकल्प करायला लागतं, संकल्प की आता मला चहा हवा उदाहरणार्थ, हा संकल्प आहे, त्याला मन म्हणतात. विकल्प सुरू होतात की सोनालीने चहा ठेवला असेल का, गेल्यावर मिळेल का, का तो प्रवचन संपल्यावर देणार, मी जाईन तेव्हा उशीर झाला असेल तर मग प्यायला बरं दिसणार नाही सगळेजण आले असताना. हे विकल्प, हे गाडी चालवताना डोक्यातले विचार सांगतो मी, आपण जेव्हा इथे येत असतो तेव्हा, याला विकल्प म्हणतात. आणि मग बुद्धी निर्णय घेते की आतमध्ये आलेल्या असं दिसतं की हा आहे चहा मिळणार, चित्त शांत होतं एकदम. ते बुद्धीचं काम आहे, ते विज्ञानमय कोशाचं काम आहे ते. तर मुद्दा हा की अंतःकरणाची भूमिका बदलते फक्त. त्याच अंतःकरणाला ते जेव्हा संकल्प करतं, विकल्प करतं, त्याला मन म्हणतात. संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मनः, अशी व्याख्या आहे त्याची. ते जेव्हा निश्चय करतं, मी जसं म्हणालो, त्याला बुद्धी म्हणायचं. निश्चयात्मका वृत्ती सा बुद्धी. अवधारण, अवधारणात्मका वृत्ती सा चित्ता. म्हणजे इथे आल्यानंतर एकंदर परिस्थिती पाहिजे आपल्याला चहा मिळणार आहे, पण आता त्या चहाचा वेध घेणं सुरू आहे. चहा मिळायला कुठे आहे अजून? हे वेध घेण्याचं काम आहे की आता ते कप कुठे ठेवले असतील, काय कुठे आहे, हे सगळं जे काही सुरू होते सगळं चित्ताचं काम आहे. अंतःकरण तेच आहे, फक्त भूमिका बदलते. जसं आपल्याला घरी आपण कोणाचा तरी नवरा असतो, कोणाचा तरी वडील असतो, ऑफिसमध्ये गेलो कोणाचा तरी बॉस असतो, आपण मनुष्य म्हणून आपण तेच आहोत. भूमिका बदलली म्हणून नाव बदलतं. कोणी मला बाबा म्हणतं, कोणी मला पूर्वीच्याकडे अहो वगैरे म्हणायचे, आता नाव नाही म्हणतात. पण मुद्दा एवढाच की भूमिका बदलते, नाव बदलतं. तर हा विज्ञानमय कोश, ज्याला साध्या भाषेमध्ये बुद्धी असं म्हणूया आपण, पण विज्ञानमय कोश असं त्याचं नाव आहे. आणि जो अहम, म्हणजे मगाशी मनोमय कोशाचं काम काय होतं, जो या हा देह मी आहे असं जो म्हणाला होतो, तो मनोमय कोश. हा जो अहम आपण ज्याला अहंकार म्हणतो, चौथा पदर अंतःकरणाचा, अहम अहम कारयति इति अहंकार. अखंड मी म्हणजे कोणीतरी विशिष्ट मी, मग तो परिस्थिती विशिष्ट मी, देह विशिष्ट मी, वगैरे वगैरे, ह्याला म्हणायचं विज्ञानमय कोश. आणि हा जो विज्ञानमय कोश, आता आपण मी मगाशीच म्हणालो होतो, आपण जास्तीत जास्त सूक्ष्मतेकडे चाललोय, आपण त्या सोलीव सुखाकडे चाललोय, आपण त्या आत्मतत्वाकडे चाललोय. त्यामुळे त्याच्या जास्त जवळजवळ हे कोश आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये त्या आत्म्याचा प्रकाश, जास्त प्रकाशमान असा हा कोश आहे. आणि म्हणून या बुद्धीला आत्म्याची उपाधी असंही म्हणतात. खरं आत्म्याची उपाधी म्हटलं तर म्हणजे अंतःकरण्या भाषेतही बोलता येतं, पण शास्त्रामध्ये बुद्धीलाच उपाधी म्हणतात. कारण पुन्हा मौलींनी त्याचं वर्णन केलंय, जे तेज तत्वाची आधी, जे सत्वगुणाची वृद्धी, पंचमभूतात्मक आहे सगळे कोश. मी मगाशीच म्हणालो, अग्नी नावाच्या महाभूतापासून तयार झालेली बुद्धी. म्हणून आपल्या सर्वांची बुद्धी मूळची स्वच्छ आहे बरं का. ऐकायला काही गोष्टी छान वाटतात, आहेच. कारण
आणि म्हणून त्याच्यामध्ये प्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे. कोणता प्रकाश? हा भौतिक प्रकाश नाही दिव्याचा, तो आत्मप्रकाश घेण्याचं सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये. समस्या कुठे येते माहिती आहे का? त्या बुद्धीवरती रंग आहेत. जसं आता एखादा तिथे कंदील असेल समजा, किंवा एखादा दिवा आहे, पांढरा स्वच्छ प्रकाश आहे त्याचा, कल्पना करा. पण त्याच्या भोवतीची काच असते. कंदील आपण सगळ्यांनीच पाहिलेला कंदील, त्याचा दृष्टांत द्यायला काही हरकत नाही. कंदिलाची काच जर स्वच्छ असेल तर छान प्रकाश येतो. पण समजा त्या काचेवरती मी हिरवा रंग लावला, तर बाहेर येणारा प्रकाश कसा असेल? हिरवा. प्रकाश आतला हिरवा आहे का? तो तसा स्वच्छ आहे. तसं त्याच्यावर लाल रंग लावला, लाल येईल. मग आपल्या बुद्धीवरती कोणते रंग असतात? 3 रंग असतात, सत्व, रज, तम. आणि म्हणून पहा, मी आतापर्यंत व्हॉट एव्हर द ॲपॅरेटस आय डिस्क्राईब्ड इज कॉमन अमंगस्ट अस. मी आत्ताच म्हणालो प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर आहे, प्रत्येकाची बुद्धी स्वच्छ आहे. मग आपण सगळेजण सारखेच पाहिजे होतो. का म्हणून आपण सगळेजण सारखे नाही? व्हाय आर वी डिफरंट इंडिव्हिज्युअली स्पीकिंग? आपल्या आवडीनिवडी, आपल्या प्रवृत्ती इतक्या का वेगळ्या आहेत? जर आपलं इतकं सगळं सारखं आहे तर ह्या 3 रंग, तो जो प्रकाश जेव्हा बाहेर पडतो, तो जेव्हा तो हिरवा आणि लाल होऊन बाहेर पडतो, त्या प्रकाशाचा दोष नाही आहे, तो त्या रंगाचा दोष आहे. तसा आपल्या बुद्धीवर जे 3 रंग आहेत त्याच्यामुळे आपल्या प्रवृत्ती वेगवेगळ्या असतात. म्हणून कोणीतरी रजोगुणी मनुष्य असतो, त्याला अखंड त्याच्यामध्ये बाहेर बाहेर आणि बाहेर याच्यातच रस असतो. अत्यंत बहिर्मुख व्यक्तिमत्व. ते त्या रंगाचा दोष आहे, तो त्या रंगाचा दोष आहे. त्यामुळे विचार करतोय आपण, अग्नितत्वापासून तयार झालेली ही बुद्धी हा विज्ञानमय कोश आहे, पण अतिशय जवळ आहे, आत्मस्वरूपाच्या अतिशय जवळ आहे, अतिशय प्रकाशमान आहे. आणि होतं काय? त्याच्यामुळे बुद्धी, पुन्हा शुद्ध मराठी शब्द वापरू, ॲक्टिवेट होते. या आत्म्याच्या सान्निध्यामुळे ती ॲक्टिवेट होते. जणू काही आपण कधी बॅटरी टाकावी ना एखाद्या खेळण्यामध्ये, इन्स्ट्रुमेंटमध्ये, मग ते ॲक्टिवेट होतं, चालायला लागतं तसं. पण त्याच्यामुळे होतं काय? आपल्याला ही बुद्धी म्हणा किंवा मन म्हणा हे चेतन आहे असं वाटायला लागतं. ज्याला अध्यास असं म्हणतात. चेतन खरं तो आत्मा आहे, पण त्याच्या ही इतकी जवळ आहे की ही चेतन वाटायला लागते. हा विज्ञानमय कोश. आणि पुढच्या कोशाचा विचार करूया. त्याचं नाव आहे, सगळ्यात शेवटचा कोश आहे तो आता, आनंदमय कोश म्हणतात त्याला. आनंदमय कोश आपल्या सर्वांचा आवडता विषय, कारण आनंद तेच तर हवाय ना सगळ्यांना, त्याच्यासाठी आपण इथे जमलेलो आहे. आनंदमय कोश त्याचं नाव. त्याची, जसं आता आपण मनाचं, बुद्धीचा विचार केला की पहिले 5 कर्मेंद्रिय आली, मग 5 ज्ञानेंद्रिय आली, मग मन, बुद्धी सगळं झालं. आनंदमय कोशाची व्याख्या काय हो? शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये फार सुंदर व्याख्या केलेली आहे. शंकराचार्य आनंदमय कोशाबद्दल बोलताना म्हणतात, आनंद प्रतिबिंब चुंबित तनुहू. काय सुंदर व्याख्या. काय म्हणतात आचार्य? आनंद प्रतिबिंब चुंबित तनुहू तमो जृंभिता वृत्ती ही स्यात, म्हणजे आनंदमय कोश. संस्कृत आहे अर्थातच, आपल्याला काहीच कळलेलं नाही, आपण अर्थ बघू त्याचा. आनंद प्रतिबिंब चुंबित तनुहू. तनु म्हणजे आपल्याला कळतं, तनु म्हणजे शरीर, तो कोश. आनंद, आनंदाचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पडलेलं आहे त्याला म्हणायचं आनंद प्रतिबिंब चुंबित तनु तमो जृंभिता. तमो म्हणजे तमो याचा अर्थ तमो गुण नाही, अविद्येमुळे निर्माण झालेला असा त्याचा अर्थ होतो. सत्वगुण प्रधान आहे बाय द वे, नाही तर आनंद शक्यच नाही आहे. अशी जी वृत्ती स्यात म्हणजे त्याला म्हणायचं आनंदमय कोश. हे सुद्धा थोडं कठीण होतं समजून घ्यायला. अगदी साध्या भाषेत बोलूया. जेव्हा जेव्हा आपल्याला सुख प्राप्त होतं, आता अजून एक वेगळा छान विषय आहे तो, पण जेव्हा जेव्हा मला सुख प्राप्त होतं असं मला वाटतं, प्रपंचाबद्दल बोलतोय मी. आता चहाचंच उदाहरण मगाशीच घेतलं तर चहा जेव्हा मिळतो, आता अजून थोडासा विचार करूया. शास्त्र कसं किती सुंदर पद्धतीने मांडणी करतं वेदांत शास्त्र. या चहाचं उदाहरण मगाशीचं जर मी घेतलं पुन्हा एकदा, मी चहाचं उदाहरण सातत्याने घेतो कारण जागा राहायला मदत होते, नुसत्या विचाराने सुद्धा. त्याच्यासाठी चहा, बाकी काय श्रीखंड म्हणा, पूर्णाची पोळी म्हणा, काही डझंट मॅटर, जस्ट अन एक्झाम्पल. पण चहा म्हटलं की सगळे एकदम जागे राहतात. माहित नाही काय, म्हणजे माझा हा अनुभव आहे म्हणून सांगतो, जादूचा प्रयोग आहे तो. तर चहा आपण जे मगाशी बोलत होतो की गाडीतनं येताना सोनालीने चहा ठेवला आहे की नाही,
हा जो विचार आहे, हा विचार काय येतो करा बरं मनामध्ये? साधं उत्तर आहे त्याचं, चहा प्रिय आहे. अजून साध्या भाषेत चहा आवडतो, बरोबर? तर हे याला शास्त्र प्रियत्व असं म्हणतं. एखादा विषय मला प्रिय असणं, तो हवा हवासा वाटणं, त्याचा अखंड डोक्यामध्ये विचार असणं, याला म्हणायचं जो विषय प्रिय असणं. आणि कदाचित चहा मिळेल तिथे गेल्यानंतर, यांनी जे थोडंफार सुख प्राप्त होतं, अजून मिळालेलं काहीच नाही आहे, माहिती पण नाही मिळणार आहे की नाही, पण एक शक्यता, शुद्ध मराठीत प्रॉबॅबिलिटी, पुन्हा त्यांनीच जे सुख प्राप्त होतं त्याला म्हणायचं प्रियत्व. आणि मग इथे आल्यानंतर मी बघाशी जे वर्णन केलं ते पुन्हा करत नाही, पण सगळं बघितल्यानंतर चहा आहे, मिळणार आहे, म्हणजे आता चहा आणि माझ्यामध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही आहे. काय राहिलं आहे? फक्त तो चहा त्याच्यात ओतून घेणे, साखर नसेल तर टाकणे, ढवळणे आणि पिणे, एवढंच राहिलं आहे. पण आता माझ्या आणि चहाच्या मध्ये आता काही अडचण नाही आहे, हे जेव्हा मला कळतं तेव्हा जो आनंद होतो किंवा सुख होतं त्याला मोद असं म्हणतात. काय म्हणतात? मोद. आपण काय शिकलो? प्रिय शिकलो, मोद शिकलो. आणि आता माझ्या हातात चहाचा कप आलेला आहे, छान गरम गरम वाफाळलेला, आलं घातलेला. मुद्दाम तुम्हाला असं वर्णन करतोय जास्त, तसं आत्ता छान आम्हाला यांनी रणनीती करून दिला तसा चहा. आणि त्याचा पहिला घोट मी जेव्हा घेतो, म्हणजे आता प्रत्यक्ष विषयाचा भोग मी घेतो, तेव्हा जे सुख मला प्राप्त होतं त्याला म्हणायचं प्रमोद. तो प्रमोदाचा क्षण असतो. प्रिय, मोद आणि प्रमोद. आपण काय शिकतोय? आनंदमय कोश. पंचदशी नावाचा एक उत्कृष्ट ग्रंथ आहे. तुम्हाला असं सांगतो की विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. काय सुंदर श्लोक आहे. काय झेप आहे वेदांताची, तुम्हाला सांगतो. वी नेव्हर केअर टू स्टडी वेदांत, उपनिषद, भगवद्गीता, दासबोध, ज्ञानेश्वरी. कारण कालच मी बोललो, हे करण्याचं वय आपण ठरवून ठेवलेलं आहे 70-80. मान थरथर कापायला लागते, नीट खुर्चीत नीट बसता येत नाही, म्हणून आपण दासबोध, ज्ञानेश्वरी आजी आजोबांनी अभ्यास करायचा असतो. कालच मी बोललो होतो. का? कारण आता फारसा आयुष्यात करण्यासारखं काही उरलं नाही आहे. मग घ्या तुमचा दासबोध. म्हणजे थोडक्यात आमच्या आयुष्यात ढळढळ करू नका. काय तुम्हाला कोपऱ्यात बसा तुमचा दासबोध, ज्ञानेश्वरी घेऊन. हा जो चुकीचा समज आपला आहे की जीवनाचं तत्वज्ञान शिकवणारे ते ग्रंथ, जे खरं शाळेपासून मुलांना शिकवायला पाहिजे की काय भगवद्गीता सांगते आहे, ते आपण आयुष्य संपत आल्यानंतर ते ग्रंथ उघडतो. हे दुर्दैव आहे. विषय हा सुरू होता, विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. पंचदशी आपल्याला असं सांगते की ज्या क्षणी मला सुख प्राप्त होतं, पुन्हा आय विल गो बॅक टू तो चहाचा पहिला घोट. कारण मी कालच हा प्रश्न विचारला होता, पुन्हा तुम्ही बरेचसे श्रोते नव्हते म्हणून पुन्हा तुम्हाला हा प्रश्न विचारतो. आता इतकं सगळं वर्णन केलं मी चहाचं, सगळ्यांना खूप चवीने ऐकलं सगळ्यांनी. आता प्रश्न हा विचारतो, मी तुम्हाला 10 कप चहा देतो, प्याल का तुम्ही? वाय नॉट? कारण जर चहात सुख आहे, त्या चहाने जर मला आनंद मिळतोय, तर मी 10 कप चहा जर मी तुम्हाला दिला तर तुम्हाला 10 पट सुख व्हायला पाहिजे. नाही होत, कोणालाच होत नसतं. बरं चहा सोडून द्या, श्रीखंड घ्या, काय तुमची पुरणपोळी, ज्याला जे आवडतं त्याचा विचार करा तुम्ही. जो पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो, मी तुम्हाला 50 पुरणाच्या पोळ्या देतो, खाल का तुम्ही? नाही. म्हणजे काय आहे की त्या विषयातून मला सुख मिळत आहे ही समजूतच चुकीची आहे. त्या विषयामध्ये स्वयंभू सुख देण्याचं सामर्थ्य नाही. काल मी पुन्हा बोललो होतो, पुन्हा तो विषय आणतो. झोपेमध्ये, गाढ झोपेत सगळ्यांना सुख होतं, अनुभवाचा विषय होतो, म्हणून तर झोप हवीशी वाटते. मग झोपेत काय आहे? पुरणाची पोळी आहे, श्रीखंड आहे, चहा आहे, उत्तम उत्तम संगीत आहे. तुमचे आवडते कोणते विषय गाढ झोपेत असतात? एकही विषय तिथे नाही, तरी सुख आहे. म्हणजे आपली सुखाची व्याख्या बिघडलेली आहे. आणि मग समर्थ काय सांगतात ते कळतं, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही. आणि अखंड तो चहा तेवढा प्यायला की पुन्हा दुसऱ्याशी पुन्हा चहाच्याच मागे लागतो. का? कारण चहात सुख आहे. पण हा विचार कधीच करत नाही की बरं, आपल्या सगळ्यांची आज इथे आर्थिक परिस्थिती अशी आहे की आपण म्हटलं तर 50 कप चहा पिऊ शकतो आपल्या घरी करून. पितो का आपण कधी? कोणी नाही. पण असं जरी असलं, आता मी मार्मिक एक मुद्दा मांडतोय,
असं जरी असलं तरी दुसऱ्या दिवशी चहा हवासा वाटतो की नाही पुन्हा. याचं कारण त्या चहातून ते सुख मिळतं पण आहे, पण ते फक्त पहिल्या 1-2 घोटालाच मिळतं. कारण दुसऱ्या घोटाला सोनालीने बिस्किटही ठेवली असते तर बरं झालं असतं, असा विचार होतो मनामध्ये. म्हणजे अच्छा ही ती मारी डायबिटीसची बिस्किट, थोडे गोड बिस्किट तरी ठेवायची. म्हणजे मी तुम्हाला काय सांगतोय, चहाचा घोट पहिला किंवा दुसरा फार तर फार घेतल्यानंतर पुढचं, आता चहाची इच्छा संपली, आता बिस्किटाची इच्छा. मग बिस्किट खाता खाता मग ते हे माझा मित्र आलेला दिसत नाहीये, म्हणजे एका पाठोपाठ एक काम आणि संकल्प सुरूच आहे. मग ते जे संकल्प आहे, त्याच्या इच्छा आहे, ती कधी थांबली? फक्त चहाच्या पहिल्या घोटाला थांबली. कारण तोच एक क्षण होता जेव्हा मी बाकी कशाचाच विचार करत नव्हतो. तोच एक क्षण होता. आता शास्त्राच्या भाषेत बोलू, माझी मनोवृत्ती अंतर्मुख झाली. हा श्लोक आपल्याला काय सांगतोय? विषयेषु अभिलब्धेषु तत् इच्छो परमे सती. इच्छा पूर्ण झाली. मग काय झालं? अंतर्मुख मनोवृत्तो आनंद प्रतिबिंबती. मग ती अंतर्मुख झाल्यामुळे तिथे आनंदाचं प्रतिबिंब पडलेलं जे होतं, त्याचाच मी ऍक्च्युली अनुभव घेत असतो. म्हणजे विषयाच्या माध्यमातून, विषयाच्या निमित्ताने मी माझंच आत्मस्वरूपाचा आनंद एक क्षणभर का होईना मला येत असतो. पण मला असं वाटतं की ते चहाने दिलं, मला असं वाटतं पुरणाच्या पोळीने दिलं, मला असं वाटतं ह्याने दिलं, मला वाटतं त्याने दिलं, वगैरे वगैरे. याला काय म्हणायचं? आनंदमय कोश. ही व्याख्या आनंदमय कोशाची. कारण आपल्याला 3 अवस्था माहिती आहेत सगळ्यांना. जागृती, ज्याच्यात तुम्ही सगळेजण आता आहात अशी माझी श्रद्धा आहे. दुसरी सुषुप्ती, आणि तिसरं स्वप्न. या 3च अवस्था आपल्याला माहिती असतात. एक चौथी पण अवस्था असते, त्याला तुरीय अवस्था म्हणतात, ते सोडून देऊ. पण आपल्या सर्वांना अनुभव या 3च अवस्थांचा आहे. हे जागृतीतल्या आनंदमय कोशाचं वर्णन मी केलं. हेच स्वप्नातही लागू पडतं. स्वप्नातही आपल्याला एखादं सुख होतं की नाही, असं काहीतरी बघायला मिळतं की क्षणभर सुख, आनंदमय कोश. आणि आनंदमय कोश म्हणजे ती वृत्ती अंतर्मुख होणं. हे प्रकर्षाने ज्या अवस्थेमध्ये घडतं त्याला गाढ झोप म्हणतात. म्हणून आनंदमय कोश म्हणजे गाढ झोप असंही वर्णन ऐकायला मिळतं. माऊली म्हणते, साचची पुढची वीरा न येता स्वप्न जागरा, ब्रह्मभाव साचोकारा म्हणू येता. समजायला कठीण आहे मराठी ज्ञानेश्वरीतलं. माऊली अर्थ त्याचा असा आहे की साचची पुढती वीरा म्हणजे अरे अर्जुना, झोपेमध्ये गाढ झोप जेव्हा आपल्याला लागते सगळ्यांना, जर स्वप्नच पडली नसती आणि तुला जर झोपेतून जाग आली नसती ना, तर तुझ्या झोपेलाच ब्रह्मसुख म्हणता आलं असतं. का? कारण आनंदमय कोश इज द क्लोजेस्ट टू आत्मा आणि ब्रह्म. म्हणून तर त्याच्यात प्रतिबिंब स्पष्ट आहे अगदी त्याचं. आणि गाढ झोपेमध्ये, कारण आता चहाच्या घोटाचं मी तुम्हाला सांगितलं किती वेळ टिकतो तो आनंद, ते सुख, 1 क्षण 2 क्षण फार तर फार. पण गाढ झोप आपली काही तासांची असते, असं आपल्याला आधुनिक विज्ञान सुद्धा सांगतं. आणि म्हणून मी म्हणतोय की आनंदमय कोशाची जी अभिव्यक्ती आहे ती प्रकर्षाने जी याच्यात होते ती गाढ झोपेमध्ये, ज्याला घन ज्ञान असं म्हणतात शास्त्रामध्ये. आणि ते आनंदमय कोशाचं स्वरूप आहे. आता हे 5 कोश आपण ऐकले. शेवटच्या मुद्द्याकडे येऊ. शेवटचे 2 मुद्दे मांडतो आणि थांबतो. की हे सगळं ऐकायचं कशासाठी? मी सुरुवातीलाच म्हणालो, ते सगळं समजून कशासाठी घेतलं आपण? त्याचं स्वरूप काय, त्याची लक्षणं काय, आपण कशामध्ये अडकलोय याचा अंदाज येतो त्याच्यात. उदाहरणार्थ पुन्हा थोडंसं मागे जाऊ, अन्नमय कोशापासून सुरुवात करू. अखंड ज्याचं चित्त विविध पदार्थ करून खाणे, लोकांकडे जेवायला जाणे, लोकांना जेवायला बोलवणे, हेच ज्याचं जीवनाचं ध्येय असतं, तो अन्नमय कोशात अडकलेला आहे असं समजायचं. कारण अन्नमय कोशाची व्याख्या आणि लक्षणं आपण बघितली. बरं, अन्न सगळ्यांनाच लागतं, जेवावं सगळ्यांनाच लागतं. वेगवेगळ्या निमित्ताने आपण पंचपक्वान्नी करत असतो, तो भाग वेगळा. पण अखंड ज्याच्या चित्तामध्ये, म्हणजे सकाळचं अजून जेवण व्हायचंच आहे, संध्याकाळी काय करायचं आत्तापासून विचार. 8 दिवसाचा मेन्यू तयार. आणि शनिवार रविवार एक कलमी कार्यक्रम, एक तर कोणाला तरी जेवायला बोलवणे, नाही तर कोणाच्या तरी जेवायला जाणे. अन्नमय कोशात अडकले, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये फूडी असं म्हणतो. आता काही लोक असतात, ही इज व्हेरी मच फूडी. फूडी म्हणजे काय? या परिसरातले चांगले रेस्टॉरंटची यादी मुखोद्गत असते त्याला.
तुम्ही फक्त विचारा, अच्छा तुम्हाला थाई खायचा का, तिकडे जा, पत्ता पण देतो तो, फोन नंबर, लोकेशन पण पाठवतो ताबडतोब गुगलवरती. 30 सेकंदामध्ये त्याचा रिप्लाय तो व्हॉट्सअपवरती. कारण ही वॉन्ट्स अस टू गो देअर अँड एन्जॉय द फूड. एक गमतीचा विषय, पण याच्यातनं आपल्या प्रवृत्ती लक्षात येतात आणि प्रवृत्तीवरही लक्षात येतं की मी कोणत्या कोशात अडकले. तासन तास जर माझा रंगरंगोटीत जात असेल, मग अशी मी जे म्हणालो, थोडंसं गंमत, परमपूज्य काका सद्गुरू माझे गंमत सांगतात की ते म्हणाले की मी असं ऐकलं म्हणे, आता त्यांचं नाव स्वतःचं श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, मी मगाशी म्हणालो, मी असं ऐकलं म्हणे की गोपालकृष्ण कमलनयन आहेत. तर मी त्यांनी ते म्हणाले, माझे नाव कृष्ण आहे, मग आपणही कमलनयन असायला काय हरकत आहे, अशी त्यांनी गंमत एका प्रवचनात सांगितली. तर नाही म्हणे, मी ठरवलं म्हणे की आपणही कमलनयन व्हायचं. मग काय करायचं, काही नाही, जाड काळी पेन्सिल घेतली म्हणे, माझे असे ते डोळे कानापर्यंत वाढवले, कमलनयन गोपाळकृष्णाचं वर्णन आहे सगळं. मस्त खुशीत झोपलो म्हणे रात्री, आपण कमलनयन झालो. सकाळी उठलो, दातबीत घासले, तोंड धुतलं, विसरून गेलो म्हणे की आपण रात्री कमलनयन झालो होतो. आणि ते तोंडबीन धुतलं, आरशात पाहत होतं करवंद नयन, पुन्हा कमलनयनचं करवंद नयन. कळतं मी काय म्हणतोय. आणि शेवटी काकांनी अजून एक कुस्ती जोडली, तरी बरं झालं म्हणे, घरी गेल्यामुळे फुकटात झालं. समोर एवढ्या सगळ्या भगिनी बसल्या असताना एवढंच मी बोलू शकतो, म्हणून मी त्याला रंगरंगोटीचा शब्द वापरला. मी जास्त बोलत नाहीये, कारण मला इथे अजून राहायचं आहे 1-2 दिवस. मुद्दा एवढाच आहे की ह्याच्यामध्ये जर मी तासन तास घालवत असेल, कारण ती इमेज असते ना, लोकांसमोर मी अशीच दिसली पाहिजे, आणि हे मी अशी दिसली पाहिजे अशा यांचं जास्त असतं, दिसलो पाहिजे यांचं कमी असतं जरा. त्यामुळे मुद्दा एवढाच आहे की जेव्हा मी तासनतास आरशामध्ये स्वतःला निहाळत बसतो किंवा निहाळत बसते, आणि रंगरंगोटी वगैरे सगळं आपण गमतीने जे वर्णन केलं, हे जे जितक्या जास्त प्रमाणात मी करीन, त्या अर्थ मी अजूनही अन्नमय कोशात अडकलेली आहे. कारण ह्यालाच रंगवणं अजून सुरू आहे, ह्यालाच सजवणं सुरू आहे, ह्यालाच मिरवणं सुरू आहे, की जे अत्यंत जड आणि चेतन असा पदार्थ आहे. आणि ज्याला अखंड, ज्याचे रजोगुणाचे कार्यक्रम चालले बाहेर सगळं, म्हणजे काय, जो मनोमय कोश, पुढचा जो प्राणमयाचं सोडून देऊ, मनोमय कोशामध्ये जो अडकलेला असतो, त्याला मनोरंजन फार आवडतं. मग नाटक आहेत, चित्रपट आहेत, संगीताचे कार्यक्रम आहेत, जिथे कुठे ज्याचं जे मनोरंजनाची साधनं असतील. हे मी फारच बुरसटलेले विचार मांडले तुमच्यासमोर. मला म्हणायचं खरं यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक, नेटफ्लिक्स असं म्हणायचं होतं मला, पण यादी थोडीशी चुकली माझी. तर अखंड याच्यात ज्यांचं जीवन चाललेलं आहे ते मनोमय कोशात अडकले आहेत. विज्ञानमय कोश, ज्यांना बुद्धीचं गोष्टी फार आवडतात, चॅलेंजिंग, म्हणजे एखादा शब्द पुढं सोडवणं, काहीतरी गणित, गूढ गणिताचं काहीतरी घेऊन बसणं, किंवा काहीतरी असं ज्ञान प्रदान करणारे असे खूप व्हिडिओज वगैरे बघत बसणं. आपण, चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाही. सामान्य माणसांनी काय करावं हा प्रश्न नाहीये. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्याबद्दल बोलणं सुरू आहे सगळं. कारण हे अडकवणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणून या माझ्या ध्यानाच्या आड येणार आहे, जो आपला आता शेवटचा मुद्दा आहे. विज्ञानमय कोश, आनंदमयचं तर आपण आता सगळ्यांनी वर्णन ऐकलंच. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, ज्याला अजूनही जबरदस्त अखंड सुखाच्या मागे लागलेला जो आहे आनंदमय कोश. आणि मी जसं म्हणालो, शेवटचा जो मुद्दा आहे की हे सगळं शिकायचं कशासाठी आहे, तर हे सगळ्याचा निरास करायचा आहे. निरास करायचा याचा अर्थ हे मागे टाकायचं आहे. मागे टाकायचं तरी म्हणजे काय नेमकं, तर हे मी नाही असं बुद्धीच्या पातळीवर का होईना निदान समजून घ्यायचं. आणि असं मी जेव्हा ध्यानाला बसतो, ही ध्यानाची प्रक्रिया आहे, मी सुरुवातीलाच म्हणालो, तेव्हा असा एक एक कोश मागे टाकत जेव्हा मी जातो, तेव्हा मी जिथे पोचायचं तिथे पोचतो. आणि मग त्याला आपण आत्मानुभूती म्हणतो, स्वरूपानुभव म्हणतो, परमात्म्याची प्राप्ती म्हणतो, इत्यादी. आता अन्नमय कोश मी नाही हे खरं सांगण्यासाठी काही, आत्ताच आपण इतकंच सगळं वर्णन ऐकलं की जो अन्नामुळेच तयार होतो, अन्नामुळेच टिकतो. एक नैष्कर्म्य सिद्धी नावाचा ग्रंथ आहे, तुम्हाला माहिती असेल, सुरेश्वराचार्य, जे आद्यशंकराचार्यांचे उत्तम शिष्यांपैकी एक, ते इतकं सुंदर वर्णन करतात देहाबद्दल. ते म्हणतात, वर्चस्कम तु अन्न कार्यत्वात यथा नात्मेति गम्यते. काय म्हणतात आहे, वर्चस्कम तु अन्न कार्यत्वात यथा नात्मेति गम्यते तद्भागः सेंद्रिय देहः इदम किम नेक्ष्यते, असा प्रश्न विचारतात. काय म्हणतात सुरेश्वराचार्य,
वर्चस्कम याचा अर्थ विष्ठा असा होतो. संस्कृत शब्द आहे. विष्ठा सगळ्यांना माहिती आहे. त्याला संस्कृतमध्ये वर्चस्क असं म्हणतात. वर्चस्कम. तो वर्चस्कम तो अन्न कार्यत्वात. विष्ठा हे कशाचं कार्य आहे? अन्नाचं कार्य आहे. आपल्याला माहिती आहे ते काही नॉट अ रॉकेट सायन्स, राईट. वर्चस्कम तो अन्न कार्यत्वात यथा नात्मेती गम्यते. ते अनात्मा हे कळतं म्हणून तर आपण सगळी बाहेर टाकतो ती. विष्ठेचं प्रेम आहे काही तर कोणाला तरी असतं का विष्ठेचं प्रेम? नाही. ते नकोच आहे, शरीरालाही देहालाही नको आहे म्हणजे बाहेर टाकलं जातं. पण पुढे ते प्रश्न विचारतात आहे पुढच्या चरणामध्ये, काय? तद्भाग सेंद्रिय देह, त्याच अन्नाचा भाग म्हणून हे इंद्रियांसहित असलेला देह तयार होतो. कारण देह म्हणजे काय आहे? त्वचा, रुधिर, मांस, अस्थि, मल, मूत्र. ऐकायला आवडत नाही पण ही वस्तुस्थिती आहे. याचं पॅकेज म्हणजे आपला देह आहे. वर्ण सुंदर पॅकेज आहे फक्त म्हणून, आणि तेच आपण रंगवत बसतो मगाशी मी जे म्हणालो. पण आतमध्ये उघडून पाहिलं तर फक्त हेच आहे. देहामध्ये दुसरं काय आहे? तद्भाग हा सेंद्रिय देह. मग ती विष्ठा जशी अनात्मा हे कळतं तसा त्या अन्नाचे दोन भाग होतात. आपण जे अन्न रोज सकाळी आतमध्ये ग्रहण किंवा दिवसातून म्हणजे 2 वेळा सपोज टू बी, जितके वेळा ज्याचं जे काही होत असेल, जितके वेळा आपण ते आतमध्ये घेतो त्याचं 2च भागामध्ये रूपांतर होतं. एक विष्ठा जी आत बाहेर टाकल्या जाते आणि एक जी मी आधी आत्ता वाचली. काय? त्वचा, रुधिर, मांस, रक्त वगैरे वगैरे वगैरे. मग हे जे अनात्मा आहे मला कळतं कारण मुळात मी जे आतमध्ये घेतलं तेच अनात्मा आहे. मग अनात्म्यापासून अनात्मच तयार होणार आहे. ते तयार होतं ते हे कळतं. मग हे तितकंच अनात्मा हे का कळत नाही तुम्हाला, असा प्रश्न विचारतात सुरेश्वराचार्य. फार सुंदर श्लोक आहे. मुद्दा माझा आत्ता एवढा सुरू होता आत्ताच्या संदर्भामध्ये की मी जेव्हा ध्यानाला बसतो आणि निराश करताना मी जेव्हा पहिले अन्नमय कोशाचा विचार करतो, तो मागे टाकावाचा मला जेव्हा टाकायचा असतो तेव्हा खरं अन्नमय कोश मागे टाकणं सगळ्यात सोपं म्हटलं तर अन्नमय कोश. कारण इट इज बट नॅचरल. इट इज नॉट अ रॉकेट सायन्स शुद्ध मराठीमध्ये. की तो किती जड आहे, किती अचेतन आहे. जड याचा अर्थ अचेतन होतो बरं का. अनात्म शास्त्रीय भाषेमध्ये जे आत्म नाही ते अनात्म. मनच तेच. पुढचं प्राणमय. प्राण सुद्धा, प्राण म्हणजे काय आपण बोललो, प्राण हे वायू तत्व आत बाहेर करतो. परतंत्र आहे. ज्याच्यामध्ये हालचाल आहे, जे परतंत्र आहे ते अनात्मा. मी वेळेच्या अभावी जरा लवकर विषय संपवतोय. पुढचं येत आहे मनोमय कोश. अखंड जो मी आणि माझं काय आहे ते विकार आहेत. बरं तो कधी असतो कधी नसतो? झोपेमध्ये मनोमय नसतो, लय पावतो मन. म्हणजे जे कधी आहे ते कधी नाही, ते आत्मतत्व कसं असेल जे अखंड आहे, त्याचं वर्णनच आहे. नित्य, सत्य, आद्य, सद्घन, चिद्घन, आनंद घन, स्वगत, सजातीय, विजातीय, भेदरहित. ते सगळं ब्रह्मतत्वाचं वर्णन आहे. म्हणजेच जे माझं स्वरूप आहे त्याचं वर्णन आहे. त्यामुळे मन मी असणं शक्यच नाही आहे. मन वायुतत्वाचं आहे. पुढचं विज्ञानमय कोश आहे ते अग्नितत्वाची आहे बुद्धी. आपण मगाशीच विचार केला. म्हणजे हे सर्व पंचमहाभूतात्मक आहे. आणि जे पंचमहाभूतापासून तयार झालेलं आहे, जरी ते अपंचीकृत पंचमहाभूतापासून असलं, एक विषय शब्द वापरतोय आत्ता सोडून देतोय, वेळ नाही स्पष्टीकरण द्यायला, तरी सुद्धा ते जडच आहे. ते अनात्म आहे. कारण बुद्धी विकारी आहे, त्याच्यात बदल होतात. आपण म्हणतो माझ्या बुद्धीने मला दगा दिला, मला वेळेवर ते आठवलंच नाही, स्मरणच झालं नाही, इत्यादी इत्यादी. किंवा माझं मन आज बेचैन आहे. म्हणजे सारखं आपण असं बोलत असतो, म्हणतो की नाही वाक्य आपण सगळेच जण बोलतो. म्हणजेच आपण इनव्हेरिएबली स्वतःला काय सांगत असतो? साधं गणित आहे. आता हा माझा आहे समजा, किंवा हा फोन माझा आहे. आता हे माझं आहे म्हणजे मी नाही. तुम्ही म्हणाल हे काय सांगण्याची गोष्ट आहे का? मग त्याला काही सांगता तुम्ही. हे बरोबर आहे. फोनच्या बाबतीत याच्या बाबतीत समजायला सोपं आहे. पण मी जेव्हा म्हणतो हा देह माझा, मन माझं मन आज बेचैन आहे, मी मन लावून माझं काम करत असते, असं आपण मैत्रिणींना सांगतो की नाही. म्हणजे मन माझं वापरण्याचं साधन झालं. म्हणजे मन माझ्यापासून वेगळं आहे, म्हणजे मी मन नाही. मग आत्ता काय बोलतोय आपण जे बोलतो तेच आपल्याला कळत नसतं. आणि आपण जे बोलतोय जे आपल्याला कळत नाही. रामकृष्ण त्यांच्यासाठी एक जागा आहे असं माझे सद्गुरू म्हणतात. त्याला वेड्याचीच पितळ असं म्हणतात. तसं माझ्या बुद्धीने मला दगा दिला म्हणजे माझी बुद्धी म्हणजे मी नाही आहे. आय एम सेपरेट. इट इज माय इन्स्ट्रुमेंट टू यूज. ऑफकोर्स अन इन्स्ट्रुमेंट इज ऑलवेज डिफरंट फ्रॉम द युजर.
याही दृष्टीने आपल्याला निरास करता येतो. आपण निरास शिकतोय. ध्यान करताना असं एक एक, आणि अजून एक युक्ती जाता जाता तुम्हाला सांगून टाकतो. आतल्या कोशाचा निरास केला की बाहेरच्या कोशाचा आपोआप निरास होतो. तो वेगळा करावा लागत नाही. त्यामुळे मनोमय कोशाचा जर मी निरास केला तर अन्नमय कोशाचा आपोआप होतो. विज्ञानमयचा केला की मनोमयाचा आपोआप होतो. पण आतमध्ये जाणं कठीण कठीण होत जातं, कारण आपण स्थूलतेकडून सूक्ष्मतेकडे जातो. त्यामुळे तो निरास करताना सुरुवात अन्नमय कोशापासून करावी लागते. पण ह्या पद्धतीने विचार करणं, ह्या पद्धतीने मागे टाकणं, मग हळूहळू देहाचं भान सुटायला लागलं, परिस्थितीचं भान सुटायला लागलं. देहाचं भान म्हणजे काय? सुरुवातीला ते काय पायाला मुंगे येतात, मग डास चावतात, ते भारतातले वर्णन आहे सगळं. इथेही काही काही होतं आपल्याला, आवाज येतात, ही भानं सुटायला लागतात. मी 4 वाजता ध्यानाला बसलो होतो, मग आता 4:30 वाजले असतील का, हे जे कालाचं भान आहे हे सुटायला लागतं. ह्याला म्हणायचं निरास. हे मागे पडतं. ही ध्यानाची प्रक्रिया आहे. आणि असं करत करत जेव्हा मी विज्ञानमय कोशही मी नाही, कारण तोही तितकाच अनात्मा आहे, कारण बुद्धी विकारी आहे, तिच्यामध्ये बदल होतात, आपण आत्ताच बोललो. आणि आनंदमय कोशाचं तर आपण वर्णन केलेलंच आहे की त्या आनंदमय कोशाला सुद्धा उपाधी आहेत. कोणत्या? प्रिय, मोद, प्रमोद. ते आनंदमय कोश हे पुण्य कार्य आहे, पुण्याचं कार्य आहे. जेव्हा आपलं पुण्य फलास येतं तेव्हा कुठलाही प्रयत्न न करता आपल्याला सुखाची प्राप्ती होते. होतं की नाही? कारण सांगितलेलं त्या शास्त्राने. काय? पुण्याचं कर्म काय आहे? सुख. पापाचं कर्म काय आहे? आपलं पापाचं फळ काय आहे? दुःख. पुण्याचं फळ काय आहे? सुख. त्यामुळे मला जेव्हा सुख प्राप्त होतं तेव्हा ते सुख त्या एखाद्या माझ्या आधी करून ठेवलेलं पुण्य जे कर्म आहे ते फलित होतं. म्हणजे काय? ते पुण्याचं कार्य आहे. आणि जे कशाचंही कार्य असतं ते अनात्म असतं. वेदांताचा सिद्धांत आहे. जे कशाचंही कार्य आहे आणि जे कशाचंही कार्य नाही ते फक्त कारणच आहे सगळ्याचं, त्याला ब्रह्म असं म्हणतात, त्याला आत्मा असं म्हणतात. ते सोडून म्हणून सगळं अनात्मा आहे, कारण ते सगळं कार्य आहे. त्यामुळे आनंदमय कोश हे पुण्याचं कार्य आहे, म्हणून ते अनात्मा आहे, म्हणून ते आत्म नाही. असं करत 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 या टप्प्याटप्प्याने आपण जेव्हा आनंदमय कोशापर्यंत पोचतो. आता शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो तुम्हाला, कारण तिथे आनंदमय कोश ध्यानामध्ये आपल्याला कसा भेटतो एवढं सांगतो फक्त. जेव्हा आपण हे 4 कोश मागे टाकतो, बरोबर आहे? कल्पना करा आता की ध्यान अगदी छान जसंच माझं व्हायला पाहिजे तसं आतमध्ये मी जातोय, अंतर्मुख होतोय, हे 4 कोश मागे टाकले आहे. एक जागा अशी येते की आता मागे टाकण्यासारखं काहीच उरत नाही. आता मागे टाकण्यासारखं काही उरलेलंच नाही आहे. त्याला म्हणतात शून्य अवस्था. त्याला शून्य म्हणतात. शून्य. शून्य माहिती आहे आपल्याला? देयर इज नथिंग, दॅट इज कॉल्ड शून्य. ही जागा ध्यान प्रक्रियेमध्ये एका ठिकाणी येते आणि त्याला शून्य म्हणतात, कारण आता मागे टाकण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे. आणि काही लोक तिथेच थांबून जातात, कारण तिथे आनंद आहे, कारण त्याचं स्वरूपच आनंदमय कोश हे आहे. तिथे आनंद जो आहे ना तो नकारात्मक आनंद आहे, जो आपल्याला झोपेतही प्राप्त होतो. झोपेत का बरं आनंद होतो माहितीये? इतके छान विषय आहेत 101, पण आता आपल्याला वेळ नाही. पण झोपेत आनंद याच्यासाठी होतो की मला त्रास देणारे तिथे नसतात. करा विचार तुम्ही. म्हणजे मी बाहेरचे तर म्हणतच नाही आहे, बाहेरचे तर जे त्रास होतात ते तर विषय नाहीच आहेत, पण मूळ मला त्रास देणार माझं अंतःकरणच तिथे नाही, म्हणून आनंद होतो. म्हणून त्याला नकारात्मक आनंद म्हटलेला आहे. त्रास देणारा नसल्यामुळे जो आनंद होतो त्याला नकारात्मक आनंद म्हणतात. तसं ती अवस्था असते ध्यानाची, त्याला शून्य अवस्था असं म्हणतात. आणि त्या शून्य अवस्थेमध्ये थांबणारे काही लोक, म्हणजे संप्रदाय म्हणतोय मी, बौद्धांचं जे तत्वज्ञान आहे ते शून्यालाच ब्रह्म म्हणतात. ते तिथे थांबून जातात. पण समर्थ रामदास स्वामी काय म्हणतात? इकडे दृश्य, तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. दासबोध. इकडे दृश्य म्हणजे हे 4 कोश. दृश्य म्हणजे बाहेरचं दृश्य नव्हे, ते तर फारच मागे टाकलेलं आहे. आपण 4 कोश हे टाकून इकडे दृश्य, तिकडे देव. देव म्हणजे आत्मा, ब्रह्म.
मध्ये शून्यत्वाचा ठाव, त्याला मी कधी कधी गमतीने नो मॅन्स लँड म्हणत असतो. दोन देशांच्या मध्ये असते ना नो मॅन्स लँड. इकडे दृश्य तिकडे देव. तया प्राणी मंद बुद्धिस्थ ब्रह्म म्हणे. नाही, याचं कारण आहे ते शून्य मला कळतंय की नाही. आत्तापर्यंत मला माझं मन कळत होतं, बुद्धी कळत होती, देह कळत होता, हे मी मागे टाकलं. आता मी ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये अशा एका टप्प्यावर येऊन पोचलो आहे की मला आता शून्य, पण शून्याचे अनुभव मला येतोच आहे. बरोबर आहे, म्हणजे शून्य मला कळत आहे. आता शास्त्राच्या भाषेत बोलूया, म्हणजे शून्याचं प्रकाशन होत आहे. आणि प्रकाशन होत आहे, ज्याचं ज्याचं प्रकाशन होतं त्याला प्रकाश्य म्हणतात. आणि जे प्रकाश्य असतं ते सगळं अनात्म असतं, वेदांताचा सिद्धांत. म्हणून आपली वृत्ती सुद्धा प्रकाश्य आहे. या सगळ्या वृत्ती आहेत उठणाऱ्या, ह्या प्रकाश आहेत. त्या जाऊ द्या, मी पुन्हा मागे जात नाहीये. पण शून्याचं सुद्धा ज्या अर्थी प्रकाशन होतं, ज्या अर्थी मला शून्य कळतं आहे, त्या अर्थी मी अजून वेगळाच आहे शून्यापासून. बरोबर. म्हणून शून्य ही सुद्धा शेवटची काय म्हणूया स्थिती नाही. आणि म्हणून त्याला आनंदमय कोश म्हटलेला आहे. आत्मा कुठे आहे, देव कुठे आहे, इकडे दृश्य तिकडे देव आहे. त्या शून्याच्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. ध्यानाचा अभ्यास करणारी जी आपली सूक्ष्म बुद्धिवृत्ती असते, तिने तिथे सावध राहायचं असतं. आणि आता एक शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा सांगून थांबतो. इथे सद्गुरूंची गरज असते. हे सद्गुरूंचं महात्म्य आहे. शून्याच्या पलीकडे जाण्यासाठी सद्गुरू मदत करू शकतात. आणि जेव्हा आपण पलीकडे जातो, आता शून्याच्या पलीकडे जेव्हा आपण जातो, तेव्हा ती सूक्ष्म बुद्धिवृत्ती स्वतःला सुद्धा त्याच्यामध्ये हरवते. नाहीतर ती शून्यातच हरवू शकते. शून्यात हरवायचं नाही आहे, तिथे सावध राहायचं आहे. तिथे सद्गुरू कृपा कामाला येते. आणि तिथून पलीकडे आपण जेव्हा जातो, तेव्हा आता आपण काय होतो, एकरूप होतो. आता मी वेगळा उरतच नाही. कारण तिथे काय झालेलं आहे माहिती आहे, पाचही कोशांचा निराश झालेला आहे. पाचवा जो कोश होता आनंदमय कोश, तोही संपला. आणि मग जे उरतं निशेष, त्याला म्हणायचं ब्रह्म, त्याला म्हणायचं आत्मा. आणि ते माझंच स्वरूप असल्यामुळे मला वेगळं राहून त्याचा अनुभव घेताच येत नाही. कारण ते मीच ते आहे ना. ते आयुष्य गेलं तरी समजत नाही. कारण मी स्वतःला देह समजतो, त्यामुळे मला हे कळतच नाही. हे फार सूक्ष्म विचार आहे. त्यामुळे त्याचा जो अनुभव येतो, ज्याला आपण परमात्म्याची प्राप्ती म्हणतो, ज्याला साक्षात्कार म्हणतो, ही साक्षात्काराची व्याख्या आहे. साक्षात ते होणे म्हणजे साक्षात्कार. ते आपल्याला चित्रपटात दाखवतात ते फालतूचे साक्षात्कार नाही. ते काल मी बोललो, ते देऊळ वाकड तिकडं होतं, विजा चमकतात, घंटा वाजायला लागतात, हे जे आपली डोकी बिघडवली चित्रपटांनी. साक्षात्कार म्हणजे साक्षात ते होणे, याला म्हणायचं एक रूप होणे ब्रह्मतत्वाशी, त्या आत्मतत्वाशी. म्हणजेच जे माझं स्वरूप आहे. म्हणजेच काय आहे की त्या स्वरूपाच्या आड येणारे जे पाच कोश आहे ते फक्त बाजूला करायचे आहे. आत्मप्राप्तीसाठी, ब्रह्मप्राप्तीसाठी, भगवंताच्या प्राप्तीसाठी, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी वेगळं काहीच करायचं नाही आहे. कारण तो स्वतः सिद्ध आहे. त्याला स्वयंप्रकाश असं म्हणतात, त्याला वस्तुतंत्र असं म्हणतात. माझ्या कर्माचं फळ म्हणून नाही त्याची प्राप्ती आहे. नाहीत, कारण कर्माचं फळ नाशिवंत असतं, ते नाशिवंत ठरलं असतं. माझ्या कर्माच्या फळाची एवढीच प्राप्ती आहे, हे पाच कोश बाजूला करणे. जसे ते पाच कोश बाजूला होतात, जसा तो अहम संपतो, काय उरतं फक्त सहा. सहा अहम सोहम, हेच तर ध्यान करतो. हा त्या पाच कोशांच्या निरासाची ही ती प्रक्रिया आहे. आणि ह्याच्यासाठी हे पाच कोश शिकायचे असतात, त्यांचं स्वरूप समजून घ्यायचं असतं, त्यांची लक्षणं समजून घ्यायची असतात. जर मी त्याच्यात कुठे अडकलो असेल तर त्याच्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा असतो. म्हणजेच हे कोश मागे टाकायचे असतात. त्यालाच निरास करणं असं म्हणतात. आणि हा निरास जेव्हा पूर्ण होतो तेव्हा ते सोलीव सुख. आणि ते जे सुख आहे त्याला सुख म्हणतच नाहीत आता, त्याला आनंद असं म्हणतात. हा सुख आणि आनंदामधला फरक आहे. कारण सुख नेहमी परतंत्र आहे. असं झालं तर सुख, तसं झालं तर सुख. म्हणजे थोडक्यात मला अनुकूल गोष्टी घडल्या तरच सुख. आनंद तसा नाही आहे. तो आनंद जर एकदा प्राप्त झाला किंवा मग आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, तुकाराम महाराज म्हणतात तसं. मग माझ्या आयुष्यात सुख येवो का दुःख येवो, माझ्या आनंदाला तर धक्का लागत नाही. आणि त्याच्यासाठी म्हणून परमार्थ करायचा असतो, बाकी कशाहीसाठी नाही. आणि असा आनंद आपल्या सर्वांना प्राप्त होवो अशी सदिच्छा माझ्या सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो.
श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.